महाराष्ट्राचे लाडके दादा अजित पवार हे जरी अनंतात विलीन झाले असले तरी त्यांची क्रेज अद्याप ही तरुणांमध्ये कायमच आहे. ज्यावेळेस अजित पवार यांच्या निधनाची बातमी समोर आली त्यावेळेस संपूर्ण महासागर जो आहे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून तो बारामतीकडे वळला. आपल्यासोबत महेश मस्के बारामतीकर आहेत. आपण बघू शकतो की त्यांनी जे आहे या ठिकाणी एक चित्र काढलेलं आहे आणि हे रक्ताने बनवलेली पेंटिंग आहे. महेश मस्के बार्शीकर यांनी हे पेंटिंग बनवलेलं आहे आणि स्वतःच्या रक्ताने त्यांनी हे चित्र काढलेलं आहे. आपण थेट महेश मस्के बार्शीकर यांच्याशी बोलणार आहोत. दादा काय सांगाल की म्हणजे इतकं तुम्ही दादांवरती प्रेम करता की अक्षरशः तुम्ही रक्ताने माखलेली पेंटिंग तुम्ही काढलेली? खरं तर आज जी घटना घडली ती खूप दुःखद घटना घडली. म्हणजे असं घडायला नको होतं. आज माझा गेली 10 वर्षापासून दादासोबत कलेच्या माध्यमातून 5 ते 6 वेळा प्रत्यक्ष भेटीचा संपर्क आला. लॉकडाऊनच्या वेळेस पण दादाने स्वतःहून फोन करून माझ्या कलेचं कौतुक केलं. आपण भेटूया असं पण म्हटले. आणि एक म्हणजे दिव्यांग असताना सुद्धा एवढं मोठं तू काम करतोय, खूप छान आहे, काम करत राहा. आणि असं माझ्यासारख्या असंख्य कलाकारांना त्यांचं नेहमी पाठबळ असायचं. ते व्यक्ती म्हणजे असं होतं की त्यांचं बोलणं म्हणजे एकदम प्रखड होतं. म्हणजे रागीट होते पण तेवढेच ते मनमिळावं आणि एक आपलेपणानं विचारपूस करणारे व्यक्ती होते. मला असं वाटतं की वेगवेगळ्या क्षेत्रातील जे त्यांच्यावर नितांत प्रेम करणारी त्यांचे कार्यकर्ते आहेत, आमच्यासारखी माणसं आहेत, कलाकार व्यक्ती आहेत, ती लोक कुठंतरी पोरकी झाले. म्हणजे नेहमी दादा पाठीच्या वेळी कामाला जी सुरुवात करायची त्यांच्या, ती मला असं वाटतं की येणारी पाठ आमच्यासाठी काळ रात्र ठरली. म्हणजे आजपर्यंत प्रत्येक ठिकाणी वेळेवर पोचणारे दादा आज आमच्यासारख्या कलाकार व्यक्तींना किंवा बाकी सर्वच लोकांना न सांगता आमच्यातून निघून गेले. खरं तर मी बारामतीला आजपर्यंत त्यांना आनंदाच्या गोष्टीसाठी म्हणजे आनंदपर भेट असं मी त्यांना भेटायला यायचो. परंतु त्यावेळी तुमची भेट झाली नेमकी पहिल्यांदा ओळख कशी झाली? कृषी प्रदर्शनामध्ये पण भेट झाली होती. आणि त्यांचे जे पी आहेत ते माझ्या जवळचे मित्र आहेत. मी त्यांना ती कलाकृती दाखवली आणि म्हणलं दादांना दाखवा. त्यांना मी सांगितलं असं असं अपंग आहे. तर मला दादांनी संध्याकाळी 11:30 वाजता फोन केला. म्हणजे माझा पण विश्वास बसला नाही. मला वाटलं कोणीतरी डमी आवाज काढून बोलत असेल. मी एकदा असंच कट केला, म्हणलं कुणी पण टाइमपास करत असेल. दादांचा फोन तुम्ही कट केला? हो, म्हणजे मला असं वाटलं की आता साधा सरपंचाचा फोन लवकर येत नाही, मुख्यमंत्र्याचा फोन, उपमुख्यमंत्र्याचा कसा फोन येईल. मी म्हणलं काय टाइमपास करतात, कारण कलाकारांची पण चेष्टा उडवणारी लोक असतात. परंतु परत एकदा फोन आला. मी त्यांचा आवाज पाठ आहे मला, त्याच्यामुळं मी रेंज येत नव्हतं. घरातून संध्याकाळी 11:30ला घराच्या बाहेर वावरात पळत गेलो आणि म्हणले मस्के नमस्कार, मी अजित पवार बोलतोय, तुम्ही चित्रकार आहात ना? म्हणलं हो. मला काय बोलावं तीच कळना गेलं. म्हणले खूप छान केलंय आणि तुम्ही ते दादांना दाखवा असं सांगितलं. मी त्यांच्या मिसेसला पाठवलं होतं. म्हणजे आज तो जो आवाज आहे ना तो कानात घुमतो आहे. आणि म्हणजे हक्काचा व्यक्ती दादा, हे माझं काम झालं पाहिजे, करू बघू ठेवू बघतो असं त्यांच्याकडं कुठलीच भाषा नव्हती. होय तर होय, नाही तर नाही. म्हणजे असं कितीतरी लोक आज इथं येत आहेत, रडत आहेत. म्हणजे आणि बरेच जण म्हणले सुद्धा की पिंपळाच्या पानावर मी ड्रॉइंग करतो, मग रक्ताने का केलं. तर मला असं वाटतं की आपण जसं नात्यातल्या आई वडिलांवर, भावांवर, बहिणीवर जसं प्रेम करतो तसं ते माझ्या नात्यातलेच, माझ्या कुटुंबातलेच एक व्यक्ती होते. आज म्हणजे हे घडायला नको होतं. हे घडलं आणि त्याच्यानंतर तुमचं काय भावना होत्या आणि हे चित्र नेमकं तुम्ही कधी काढलं? काल सकाळी मी माझी कलाकृती बनवत बसलो होतो आणि मला अचानक एक माझ्या मित्राचा फोन आला की अरे यार, आवडता व्यक्ती गेला. म्हणलं काय रे, काय झालं? म्हणले दादा गेले. म्हणलं काय दादा गेले? म्हणले आजी दादा गेले. अरे म्हणले मी त्याला 2-4 शिव्या दिल्या. म्हणलं असं नसतंय, म्हणलं हे बघ ना म्हणलं चॅनल. म्हणलं कधी कधी TRP साठी काय बी निघतंय, म्हणलं फेक न्यूज निघतात म्हणलं. पण परत विश्वास बसण्याच्या पलीकडं घडलं. म्हणजे जसं मी विचार करतोय तसं आज असंख्य लोक असं म्हणतायत की म्हणजे आम्हाला असं पण म्हणून वाटत नाही की दादा भावपूर्ण श्रद्धांजली, कारण ते बोलायला पण लय धाडस लागतं. म्हणजे काय विचार करण्याच्या पलीकडे आहे सगळं. हे चित्र कधी काढलं तुम्ही? काल मला ही बातमी मला वाटतं 9:30-10च्या दरम्यान समजली. नंतर मी थोडासा विचार केला. मी काल माझं म्हणजे त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी माझं काम पूर्ण मी थांबवलं होतं. परंतु महेश मस्के नेहमी दादांना कलेच्या माध्यमातून भेटायचा. पण आज ज्यावेळेस महेश मस्केला दादांना भेटायची वेळ आली त्यावेळेस दादा नाहीत. म्हणजे
म्हणजे माझं मन सुद्धा मला नाही म्हणजे येताना म्हणत होतं की अरे येडा आहे काय तू, कशाला चाललाय तिकडं, मी नाही ना तिकडं. म्हणजे ही म्हणजे गोष्ट खूप दुःखदायक आहे. का तर आपण ज्याच्यासाठी म्हणजे जगतो करतो तोच जर माणूस तुमचं कलेचं कौतुक करायला नसेल ना, तर ती कलाकारासाठी खूप मोठी दुःखाची बाब आहे. ते म्हणजे मी जसं या चित्रातून व्यक्त झालोय तसं मी नाही शब्दातून व्यक्त होऊ शकत. चित्र कधी काढलं आणि नेमकं तुम्हाला या चित्रातून काय संदेश द्यायचा आहे? चित्र मी काल 12च्या नंतर करायला घेतलं. एक जण म्हणला ब्लडमध्ये कशाला काढतो, चक्कर येईल, काय होईल. अरे म्हणलं, ज्या माणसानं माझ्या कलेची उंची वाढवली, मला राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला त्या व्यक्तींमुळं. म्हणजे त्यांनी माझी निवड केली राज्यातून. अजितदादांनी तुमची निवड केली. अजितदादा असतील, रोहित पवार असतील, अशा त्यांच्या कुटुंबाकडून माझी राज्यस्तरीय पुरस्कारासाठी निवड झाली. माझं 400-500 रुपयाला जाणारं चित्र आज 2-3 हजार रुपयाला चाललं. म्हणजे कसं असतं ना, लोखंडाला जरी सोन्याचा स्पर्श झाला तरी ते लोखंडाचं सोनं होतं, तसं त्यांच्या स्पर्शानं माझ्या कलेची किंमत वाढली आणि ती कायमस्वरूपी वाढत राहते. आज ब्लड पेंटिंगमध्ये चित्र का केलं तर आजपर्यंत पिंपळाचं पान दिलं, पण आज मी माझं स्वतःला जीव त्यांच्यासाठी म्हणजे देण्याचा प्रयत्न केलाय. पण आज ते मी तिथं पण उभारलो, थोडा भावनिक झालो. का तर म्हणजे अरे बेटे किती जवळ येणार आहे तू, अजून मी नाही ना इथं. म्हणजे दादा बोलल्याचा भास होतोय तुम्हाला. आता मग अशी एक अपंग व्यक्ती होते, त्यांना चालता येत नव्हतं, ते आजीदादांचा आवाज काढत होते. तर त्यांनी तिथं हे म्हणले की महेश आलाय, त्याचं बी अभिनंदन. म्हणजे तो पण कलाकार होता, मी पण कलाकार होतो, पण त्या अपंग व्यक्तीमधून आजीदादा मला बोलत होते आणि इकडं त्यांचं ते हे चालू होतं. म्हणजे हे काही वेगळं झालंय, घडायला नको होतं. माणसं येतात जातात, असं म्हणतात की कुणाच्या जाण्यानं कुणाचं आयुष्य थांबत नाही. परंतु त्यांना मी एक सांगतो की त्या व्यक्तीची कमी किंवा त्या व्यक्तीचं जे जाणं असतं ना, ते आपण भरून नाही काढू शकत. दादांची एक वेगळी ओळख, एक कला रसिक दादा म्हणून जे आहेत ते या ठिकाणी पाहायला मिळते. चित्रकार महेश मस्के बार्शीकर यांनी त्यांच्या रक्ताने ही पेंटिंग बनवलेली आहे आणि अजितदादा यांना त्यांनी ह्या पेंटिंग साठी जे आहेत एक श्रद्धांजली वाहिलेली आहे. मात्र आपण बघतोय की स्वतः ते दिव्यांग जरी असले तरी अजितदादा यांनी त्यांच्या या कलेला एक प्लॅटफॉर्म दिला. त्यांच्या कलेला प्लॅटफॉर्म दिल्यामुळे त्यांना राज्यस्तरीय पुरस्कार सुद्धा मिळाला. दादांची अशी वेगळ्या स्तरातून आपल्याला ओळख पाहायला मिळते. मात्र या ठिकाणी अनेक कलाकार, खास करून तरुण कलाकार जे आहेत ते या ठिकाणी भावूक झालेले आहेत. रक्ताने अक्षरशः पेंटिंग काढून आमचं आणि दादाचं कसं अगदी रक्ताचंच नातं होतं, असाच संदेश या ठिकाणी दादांचे समर्थक देताना पाहायला मिळत आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट मनोज सह ज्योत्स्ना गंगणे, जय महाराष्ट्र, बारामती.